अरे माझा शांत हो रे माझा, असा धीर सोडू नको रे, समजा काही ठीक होईल. आता काय करायचं? अरे हे सगळं पीक जळून गेलं, आता जगायचं कसं? अरे शांत हो रे. त्यांना चांगली पिके आली होती, म्हणलं विकून समजा कर्ज फेडता येईल, पोरा बाजनी काहीतरी घेता येईल, पण सगळं संपलं. आमचा सगळा संसार जळून गेला, पीक जळून गेला, आम्ही उघड्यावर पडलो. समद्यांची पिकं काढण्याला आली होती आणि बाजारात न्यायची वेळ बी होती. आम्ही ती बाजूला बी काढून ठेवली होती, ते पण सगळे जळून गेली. मी कर्ज घेतलं होतं, त्या पिकात 2 पैसे पिटतील त्या कर्जाचं म्हणून मी लावलं, 2 पिकात जळून गेलं. गणपता त्या बोला की काहीतरी. राय दादा कसं बोलतील ते, त्यांची फक्त शेतीच नाही जळाली तर सगळी स्वप्न जळून काय झाली त्यांची. पुरीचं लग्न करायचं होतं, पोरांची शाळेची फी भरायची होती, आता कुठून आणतील पैसे ते? अहो शेतकरी आहे आपण, असं कसं खचून कसं चालणार आहे? संकटाच्या छाताडावर पाय ठेवून उभा राहायचंय आपल्याला. निदान नुकसान भरपाई तरी मिळेल असं काहीतरी करू. पीक विम्याचे पैसे मिळतात ना, ती बी मिळवायचा प्रयत्न करू. गणपताच्या जीव द्यायला चालला तर काय करताय? काय करताय? सोडा. अहो काय करताय तात्या तुम्ही? हा अहो निदान बायका पोरांचा तरी विचार करा. असं जीव देऊन प्रश्न सुटते ती, कर्ज माफ होतं असं कोणी सांगितलं तुम्हाला? मग कसं काय करू? दिवस रात्र राबवून डोळ्यात तेल घालून काढणीच्या दिवसाची वाट बघितली, एवढी स्वप्न सजवली आणि वाट्याला काय आलं तर यो कोळसा. अहो काय करायचं आम्ही? काय तोंड दाखवू बायका पोरासनी? गणपतात्या शेतकऱ्यांसाठी ही सगळं नवं आहे का? कधी अवकाळी पावसानं रोग पडतो तेव्हा काय आपण रडत बसतो का? नाही ना. अहो जिद्दीनं उभा राहतोच की. जो न खचता परत परत सगळ्या संकटाशी लढायला निदड्यात छातीनं उभा ठाकतो ना, तो शेतकरी असतो. ह्या सगळ्या संकटात मी रायबान विधाते तुमच्या सोबत आहे. तुमचा संसार मी उघड्यावर येऊ देणार नाही, विश्वास ठेवा माझ्यावर. तात्या जर या संकटाशी तुम्ही 2 हात करून लढलात ना, तर पोराच्या पुढं हिमतीनं परिस्थितीला तोंड द्यायचा आदर्श उभा कराल. जर आत्महत्या केली ना, तर आयुष्यभर आमचा बाप भित्रा होता असे म्हणतील पोर. चालेल का तुम्हाला असं? नाही चालणार. अहो चालेल का? नाही चालणार. मग सगळ्यांनी शपथ घ्या, आत्महत्या करणार नाही. हो नाही करणार. म्हणजे तुमची पोरं म्हणतील वादळ वारा आग दुष्काळ कशालाच माझे आई बाप घाबरले नाहीत. सगळं कष्टानं उभा केलंय त्यांनी, मग राहणार ना सगळे छाती ठोकून उभं? शाब्बास. आता रडायचं नाही तर लढायचं. सरपंच काय करताय? प्रायचित्त घेतोय भाऊसाहेब. अहो लई मोठी चुकी झाली आमच्याकडनं गावाकडली. आमच्या पोशिंद्यावर नाही ते आरोप केले आम्ही. गावचा सरपंच म्हणून गावाच्या वतीनं माफी मागाय आलोय. आमची चूक पदरात घ्या. मोठ्या मनानं माफ करा भाऊसाहेब, मोठ्या मनानं माफ करा आम्हाला. आमच्या आई नेहमी म्हणतात बरं का, सकाळी वाट चुकलेला माणूस संध्याकाळी घरी आला ना, तर त्याच्यासाठी दरवाजा बंद करायचा नसतो. त्याला घरात घ्यायचं असतं, त्याला समजून घ्यायचं असतं.
अहो तुम्हाला सगळ्यांना तुमच्या चुका समजल्या, पण माफी कशा पायी मागता? आणि खरं सांगायचं ना, तुम्ही आमची माणसं आहात आणि आपल्या माणसावर रागवायचं नसतं बघा. घ्या हा फेटा मानानं डोक्यावर चढवा. बसा, या सगळे बसा. घ्या चहा घ्या आणि मनातलं सगळं काढून टाका. त्रास करून घेऊ नका. भाऊसाहेब, रायाची तब्येत आहे ना हो बरी? हा म्हणजे चांगली बी आहे आणि नाही बी. डॉक्टर म्हणले की शुद्धीवर आला तर काळजीचं कारण नाही, पण नंतर आराम करायला पाहिजे. पण राया आराम करणं झाला. ज्यांचं शेत जळालं त्यांच्या संसाराच्या काळजीनं शेतावर गेलाय. त्यांना धीर द्यायला. अहो, रायबान भाऊसाहेब वेदात येतो. भाऊसाहेबांचंच रक्त खेळतंय त्याच्यात. या अशी लोक दुःखात असताना किंवा आराम कसा करत? शेवटी बाप कसा बेटा. भाऊसाहेब, शेताची ती अवस्था बघून पाक गळून गेलेली माणसं. मग रायाने समध्यामध्ये जीव ओतला. समध्या सोबत जोमानं कामाला लागलाय. त्याच्यामुळं सगळीजण पुन्हा जोमानं उभी राहिलेत बघ. तुमच्या आणि राया इतकंच मोठं मन पाहिजे होतं बघा प्रत्येकाचं. या जगात कुणीच दुःखी राहिलं नसतं. आम्ही सगळे एवढं तुमच्याशी वाईट वागलो तरी तुम्ही आम्हाला मोठ्या मनानं माफ केलं. तुमचा आभार कसं मानावं तेच समजना झाले. माफ केलं असलं तरी मनात ही सल कायम राहणार बघा आमच्या, की तुमच्यासारख्या माणसाला दुखावलं आम्ही. अशीच कृपा राहू देत भाऊसाहेब. रायाला पण सांगा, जमलं तर आम्हाला माफ कर म्हणावं. शेवटी आम्ही जे काही वागलो त्याचा त्रास तुमच्यापेक्षा रायालाच जास्त झालाय. येतो आम्ही. बघितलंस भाऊ, रायाविषयी पण लोकांच्या मनात तुझ्या इतकाच आदर आहे. आता तरी जा, त्याला बंगल्यावर परत घेऊन ये. काय चाललंय यांच्या मनात? का माझ्या लेकाला परत परत मरणाच्या दारात पाठवतायत? ह्यातलं बदाम काय झालं? ऋतिकनी खाल्लं का काय? नाही नाही, ते तर ह्याच्याकडे डुंकून बी बघत नाही. मग कुठे गेलं बदाम? काहीच घावणं झालंय. आजचा दिसच वाईट आहे. तुला आणि तडमडायला काय झालं रे? मधी 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 तडमाडतायस नुसतं. अगं मग तू तुझी फेकली की त्यामुळे पडलोय मी. आणि तुला काय झालं एवढं चिडायला आता? चिडू नाही तर काय करू? इथं खोलीतलं बदाम संपल्यात. त्यात एवढं बदाम खाऊन डोसकं चालवून त्या रायान कृष्णीचा काटा काढायचा प्रयत्न केला तर ती बी फसला. एक काम धाडाचं होईना झालंय माझं. आता तर भाऊसाहेबांचा रायावरचा राग बी गेला असेल. समजा डाव फसल्यात माझं. मम्मी डोकर बरफ ठेवून जरा शांत हो. बस इथं. तू त्या दोघांना मारायचा प्रयत्न केला तरी पण ती दोघं वाचली का नाही? अगं त्यात तुझी काय चूक आहे? तू माझं पोरग आहेस का नाही? हीच सगळ्यात मोठी चूक आहे माझी. आता मी काय केलंय मम्मी? मी काय त्यांना वाचवायला गेलतोय? आणि मारलंस तर कुठं? त्या रायाने गुंडाला पकडलं तेव्हा त्याच्या मागणं जा म्हणलं तर पळून गेलास. आग लावताना बी नुसतं माग 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 राहत होतास. अरे तवा जर पुढे येऊन काय तर केलं असतंस का नाही तर आज ह्या घराचं कारखान्याचं आपण दोघं बी मालक झालो असतो. झालं तुझ्या मनासारखं काय नाही झालं ना की तू बरोबर माझ्यावर बिल फाड.
मम्मी अगं मी तुझ्या भल्यासाठी सांगतोय. वाईच काही दिवस जरा शांत बस की. एकतर त्या रायाच्या हाताला लागता लागता 2 वेळा वाचलोय आपण. मम्मी आता तिसऱ्यांदा आपलं नशीब फळफळल याची काही बी गॅरंटी नाही. मम्मी एखाद्याला संशय आला ना तर आपलं काय खरं ना. बदाम सोड 2 वेळेस जेवायचं मिळायचं ना आपल्याला. त्यामुळे जरा शांत राहा. त्यामुळं आता त्या कृष्णाशी पण वाईच प्रेमानं वाग. प्रेमानी आणि त्या कृष्णीशी माझ्या चपलीपाशी बसायची तरी लायकी आहे का तिची? मम्मी तू बस तशीच. त्या राय आणि कृष्णाचा जीव घेता घेता आपल्या दोघांचा जीव जायना म्हणजे झालं. काटा बनूनच उभी आहे बघ माझ्या वाटत. ह्यो काटा आता जवळ मी काढत नाही का नाही तोवर ही गुली शांत बसणार नाही. अहो जे आहे ते सोन्यासारखं मानावं लागेल. अहो तेवढेच 2 पैसे मिळतील. काय हरकत नाही छोटे मालक. आता मालकीन मी आपल्या पाठीशी आहेत ना. काय काळजी करायची गरज नाही बघा. अहो नाहीच करायची. आता सगळं लक्ष उभं राहण्याकडं, लढण्याकडं, भिडण्याकडं आणि सगळं सावरण्याकडे द्यायची. या समधी जेवण तयार आहे. आलो आलो. चला जेवण घेऊ मग कामाला लागू. हा अहो छोट्या मालकीन द्या इकडं. तुम्ही कशाला काम करता? अहो असं काय करताय? द्या इकडं. मी तुमच्यातलीच एक आहे या वाटग्यात. अहो द्या इकडं. मालक बसा. इथं मासली ताट करून आण. बसा. थांबा. सरका जागा द्या. अहो मालक तुम्ही अहो आपण सगळी एकच आहे. बसा तुम्ही. मला कशाला वेगळी जागा दिली मग? हा या एकत्र जेऊ सगळे आपण. चालन ताई बसा तुम्ही बी. नाही नाही तुमचं होऊ द्या मग आम्ही बसतो. बसा तुम्ही. ऐका माझं. आम्ही हाताने घेतो. राया हे संकट लय मोठं होतं पण तू आणि कृष्णा सोबतीला आहे हे बघून लय आता वाटते बघा आम्हाला. नाहीतरी अशी आग बघून आम्ही असंच सोडून दिली होती. आजी भाऊसाहेबांनी मला शिकवलंय परिस्थिती किती बी बिकट आली ना तरी तिच्या छाताडावर पाय रोवून तिचा सामना करायचा. कसलीच हिंमत हारायची ना. छोटं मालक तुम्ही एकदम भाऊसाहेबांच्या सारखं आहे बघा. हा पण राग येणार नसेल तर एक विचारू का? विचारा की. तुम्ही घर नाही सोडायला पाहिजे होतं. अहो भाऊसाहेबांचा लय जीव आहे तुमच्यावर. अहो हे आम्ही आमच्या डोळ्याने बघितलं याल. तुम्ही बेशूज झाला तेव्हा एवढा मोठा पाडासारखा माणूस पण पार कावरा बावरा झाला होता बघा. पार मुरगळून पडला होता. त्यांच्यातलं बाप हा खऱ्या अर्थानं काल बघितलं आम्ही. तुम्ही घरी काय येत ना पण छोटे मालक. ए पोत्या तुला कशाला एवढा चौकशा पाहिजेत? घेईल की गप. बर का भाऊसाहेब आपल्या छोट्या मालकासनी नक्की न्यायला येणार. बघतच राहा तुम्ही. हो नक्की येणार कारण भाऊसाहेबांचा जीव आहे त्यांच्यावर. होय होय. जेव. हे बघा तुम्ही आमच्या मागे लागू नका. शेतावर जाण्याचा निर्णय रायाचा होता. आम्ही त्याला आणायला जाणार नाही. अहो हे काय बोलताय तुम्ही? एक तर मरणाच्या दारातनं लेक परत आलाय. जेव्हा सापडत नव्हता तेव्हा कावरे बावरे फिरत होतात. डोळ्यासमोर दिसत नव्हता तेव्हा पार अगदी हातपाय गळून गेले होतं. पार दुनिया इकडची तिकडे करायला निघाला होतात. आणि आता काय झालंय? कुठं गेली तुमची माया? अहो असं कसं आटलं तुमचं प्रेम? अहो असं वागू नका. पोटचा लेख आहे त्यो. आम्ही काही चुकीचं वागत नाही. आम्ही त्यांना इथं राहायला नाही म्हटलंय का कधी? हो पण तो गेल्यावर परत चल पण नाही म्हटलात तुम्ही त्याला. एकदा एकतर मरणाच्या दारातनं लेख माझा परत आलाय आणि अशा अवस्थेत तुम्ही त्याला परत शेतावर जाऊ दिलेत. अहो एकदा तरी अडवायचं त्याला. अहो कसं अडवणार आम्ही? त्यांच्या डोळ्यातनं आम्हाला स्पष्ट दिसत होत त्यांना शेतकऱ्यांची मदत करायची होती. शेतकऱ्यांसाठी जीव तुटत होता त्यांचा. त्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून ना त्यांना या बंगल्यात आराम करता आला नसता.
म्हणून जाऊ दिलं. आणि तुम्हाला माहितीये का, आम्हाला रायांबद्दल खूप चांगलं माहितीये. त्याचे कान कधी पिळायचे आणि त्याच्यावर प्रेम कधी करायचे. हो, कधी राखलंय मन तुम्ही त्याचं? जेव्हा बघावं तेव्हा तुम्ही त्याचं कानच पिळत आलाय. तुम्हाला पण बाकीच्यांचीच काळजी आहे. कधीतरी माझ्या लेकाची काळजी करा. अहो, सगळ्या गावाला किंमत आहे त्याची, पण तुम्हाला नाही. अहो, तुम्ही तरी असं बोलू नका. आम्ही दाखवत नाही, सांगत नाही, पण याचा अर्थ असा नाही ना की आमचा रायावर जीव नाहीये. तुम्हाला जर खरंच काळजी असेल ना, तर आत्ताच्या आत्ता माझ्या रायाला तुम्ही घरी घेऊन याल. बाकी मला काही ऐकायचं नाहीये. राया जर ह्या घरात नसेल ना, तर मी पण ह्या घरात राहणार नाही. ठीक आहे, एवढं समजूनही तुम्ही समजून घेणार नसाल तर तुम्हाला पाहिजे ते करा. पण आम्ही तुम्हाला स्पष्ट सांगतो, आम्ही रायाला आणायला जाणार नाही. किती झालं ग? अरे इन 40च पेंडे झालेत. अगं 40च नाही, 40 झाल्यात. 40 एवढ्या आगीतनं 40 वाचले ते काय कमी आहे वय? काय गेलं त्याकडे ध्यान देऊ नका. हाती किती आलंय ती बघा. ही एकदम खरं आहे बघा. छोटं मालक म्हणतात ती एकदम खरं आहे. बरं चला, माल मार्केटमध्ये घेऊन जाऊ. हा होय. चला. थांबा बाबा, मी ढकलतो. हा, जाऊ द्या. यार आपलं भाऊसाहेब आलं. चला भाऊसाहेब आले. तुमचं आजचं काम झालं असेल तर चला, आम्ही तुम्हाला न्यायला आलोय. बघितलं का? बघितलं? मी म्हणलं होतं का नाही, भाऊसाहेब आपल्या छोट्या मालकासनी न्यायला येणार म्हणून. आलं का नाही? माफ करा मला भाऊ. मला तुमचं मन मोडायचं नाही आणि तुम्हाला दुखवायचं बी नाही, पण मी तुमच्या सोबत येऊ शकत नाही.